पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. कांद्याच्या निर्धारित मूल्यामध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. 1580 रुपयाचा GR काढून सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. कांद्याचे निर्धारित मूल्य अध्यादेशावरून रविकांत तुपकर यांची टीका. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने 1580 रुपये निर्धारित मूल्य घोषित करून तसा अध्यादेश काढला आहे. मात्र यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा काहीच फायदा होणार नाही. कांद्याचा 1 क्विंटलचा उत्पादन खर्च 1700 ते 1800 रुपये आहे आणि सरकारने 1580 रुपये निर्धारित मूल्य ठरवून पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी टीका शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. कांद्यावरील निर्यात बंदी हटवून जास्तीत जास्त कांदा सरकारने निर्यात करावा आणि 2 ते 2500 रुपये प्रति क्विंटल कांदा सरकारने खरेदी करावा, अशी मागणी देखील रविकांत तुपकर यांनी केली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या रब्बीच्या कांद्यासाठी सरकारनं 1580 रुपये निर्धारित मूल्य घोषित केलेलं आहे आणि 26/5/2026 पासून हा GR लागू केलेला आहे. वास्तविक पाहता कांदा हा काही फक्त नाशिक जिल्ह्यात तयार होत नाही, तर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कांदा तयार होतो. मग हा GR फक्त नाशिक जिल्ह्यासाठीच का काढला, हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. आणि आता हा GR काढला, पण याच्या आधी शेतकऱ्यांचा कांदा पड्या भावानं मार्केटमध्ये गेला, कांदा शेतकऱ्यांना फेकून द्यावा लागला. बराचसा कांदा आता शेतकऱ्यांच्या हातातून गेलेला आहे आणि हा उशिरा GR सरकारने काढलेला आहे. कांद्याचं 1 क्विंटलचा उत्पादन खर्च हा जवळपास 1700 ते 1800 रुपये आहे. मग 1580 रुपये निर्धारित मूल्य करून प्रोडक्शन कॉस्ट सुद्धा भरून निघणार नाही, अशी परिस्थिती आहे. मुळामध्ये कांदा उत्पादकांना दिलासा द्यायचा नाही, फक्त आम्ही दिलासा देतो अशा पद्धतीचा आविर्भाव सरकार त्या ठिकाणी आणत आहे आणि कांदा उत्पादकांचा रोष शांत करण्यासाठी सरकारने हे परिपत्रक काढलेलं आहे. मुळामध्ये सरकारला खरोखर जर कांदा उत्पादकांचा फायदा करायचा असेल तर कांद्यावर निर्यात बंदी न लागता कांदा हा निर्यात केला पाहिजे परदेशामध्ये आणि किमान 2 ते 2500 रुपये प्रति क्विंटलनी कांदा सरकारने खरेदी केला पाहिजे आणि पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्वालिटीचा सुद्धा सगळा कांदा खरेदी केला पाहिजे, तरच येऊ शकतं. सरकार जेव्हा खरेदीमध्ये उतरतं तेव्हा विशिष्टच कांदा आम्ही खरेदी करू आणि एवढ्याच लिमिटपर्यंत कांदा आम्ही खरेदी करू असं सरकार सातत्यानं सांगतं. त्यामुळे सरकारच्या या कांदा खरेदीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही आणि सरकारने आता जो काही 1580 रुपयाचा GR काढला, यामुळे शेतकऱ्यांना काही फायदा होणार नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला पुन्हा एकदा सरकारने पाने पुसलेली आहे.